सत्य की जय हो. मी प्राध्यापक प्रतिमा परदेशी. सत्यशोधक प्रबोधन महासभेच्या वतीनं आपण महाराष्ट्रभर एक वैचारिक मंथनाची आघाडी ही गेली अनेक वर्ष सुरू केलेली आहे. महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये परिसंवाद, व्याख्यानं, पुस्तक प्रकाशनं असे विविध कार्यक्रम आपण प्रबोधनाची आघाडी म्हणून आयोजित करत असतो. यंदाचं वर्ष हे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्मद्विशताब्दीचं वर्ष आहे. या जन्मद्विशताब्दी वर्षाच्या निमित्तानं सत्यशोधक प्रबोधन महासभेनं विविध कार्यक्रमांचं महाराष्ट्रभर आयोजन केलेलं आहे. यातले दोन प्रमुख कार्यक्रम म्हणजे पहिला सत्यशोधक द रियल हेरिटेज वॉक. पुणे जिल्ह्यामध्ये सत्यशोधक चळवळीची जी प्रमुख केंद्र आहेत, ठिकाणं आहेत, सत्यशोधक चळवळीची स्थापना जिथून झाली अशा विविध परिसरांना भेट देणं आणि सत्यशोधक इतिहास जाणून घेणं, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं असा उपक्रम, असा कार्यक्रम सत्यशोधक महासभेच्या वतीनं आपण घेतलेला आहे. आणि दुसरा कार्यक्रम म्हणजे विविध विषयांवरील व्याख्यानांचं ऑनलाईन आयोजन. एप्रिल महिन्यापासून या व्याख्यानांची आपण सुरुवात केलेली आहे. एप्रिल महिन्यामध्ये समताभूमी, महात्मा फुले वाडा, सत्यशोधक विचारक कार्याची पाठशाळा हा व्हिडिओ आपण अपलोड केला होता. आज सत्यशोधक व्याख्यानमालेमधलं हे दुसरं व्याख्यान हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांचं व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे. होय होय वारकरी या ग्रंथाचे लेखक, अवघ्या 25व्या वर्षात वारकरी संप्रदायाचे अभ्यासक अशी ओळख मिळवलेले बंडगर महाराज यांचं व्याख्यान आपण आज आयोजित केलेलं आहे. अर्थातच त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे वारकरी संप्रदाय आणि सत्यशोधक चळवळ एक अनुबंध. या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी ते करणार आहेत. द सत्यशोधक चॅनल हे आपल्या विचारांचं, आपल्या हक्काचं, आपल्या विचारांचा प्रसार करणारं चॅनल आहे. या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ, सर्व व्याख्यानं, सर्व कार्यक्रम आपण नक्की पहा. चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. सत्य की जय हो. बंडगर महाराज यांना विनंती की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. नमस्कार, रामकृष्ण हरी. आज आपण सत्यशोधक विचार आणि वारकरी परंपरा या विषयावरती संवाद साधणार आहोत. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या द्विशताब्दीच्या निमित्तानं सत्यशोधक प्रबोधन महासभेच्या वतीनं जी ऑनलाईन व्याख्यानमाला या ठिकाणी आयोजित केलेली आहे, त्या व्याख्यानमालेसाठी आपण बोलणार आहोत. वारकरी संप्रदाय आणि सत्यशोधक विचारांची जी परंपरा आहे त्यातलं नातं या निमित्ताने आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. वास्तविक पाहता सत्यशोधक समाज स्थापन झाला त्याला आता जवळपास 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय जीवनाला एक नवी दिशा देणारा प्रवाह म्हणून आपण सत्यशोधक समाजाकडे बघतो. सत्यशोधक समाजाचं महाराष्ट्राच्या जडणघडणीत एक महत्त्वाचं योगदान राहिलेलं आहे. असा हा जो सत्यशोधक समाज आहे त्याची स्थापना होत असताना त्याच्यावर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. वारकरी संप्रदायाच्या प्रभावातूनच सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली आहे. याचे काही दाखले आपल्याला सापडतात. जेव्हा महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांचे सगळे सहकारी एकत्र येत होते आणि काही विषयांवरती चर्चा करत होते, विशेषत्वाने जातीभेदाच्या विरोधामध्ये ते चर्चा करत होते, समतेच्या अनुषंगाने ते चर्चा करत होते आणि या चर्चेतला जो प्रमुख मुद्दा होता तो ब्राह्मण वर्चस्वाच्या विरोधाचा होता. त्या अनुषंगाने एक महंत ज्ञानगिरी बुवा नावाचे एक महंत होते, कबीरपंथी मठाचे ते महंत होते आणि त्यांचा नेऊर गावला एक कबीरपंथी मठ होता. त्यांचं पुण्यामध्ये येणं जाणं असायचं, पुण्यातल्या कबीरपंथी मठामध्ये ते येत असायचे. तर त्यांची महात्मा फुले आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांशी भेट झाली आणि भेट झाल्यानंतर हे सगळे लोक एकत्र जमत होते आणि महंत ज्ञानगिरी बुवा
त्यांना कबीरांच्या बीजक नावाच्या ग्रंथातला विप्रमतीसी हा भाग वाचून दाखवायचे. वास्तविक पाहता कबीरांचा हा जो बीजक ग्रंथ आहे तो मूळचा ब्रज भाषेमध्ये आहे, अवधी भाषेमध्ये आहे. तर तो ब्रज भाषेत असल्यानं त्याचा मराठी अनुवाद करणं गरजेचं होतं. तेव्हा त्यालाचा शब्द होता तर्जुमा. तर्जुमा म्हणजे अनुवाद करणं. तर ज्ञानगिरी बुवा जे होते ते बीजक या ग्रंथातला जो विप्रमतीसी नावाचा भाग आहे त्याचा तर्जुमा करून सांगायचे, म्हणजे त्याचा मराठीत अनुवाद करून सांगायचे. आता हे विप्रमतीसी नावाचं प्रकरण काय आहे, तर विप्र म्हणजे ब्राह्मण, मती म्हणजे बुद्धी आणि तिसी म्हणजे 30 चौपाया. तर ब्राह्मणांच्या बुद्धीचं 30 चौपायांमध्ये केलेलं वर्णन, ब्राह्मणांच्या आचार विचारांची एक परखड चिकित्सा कबीरांनी या प्रकरणामध्ये केलेली आहे. ते कसे कर्मकांडामध्ये गुंतलेले आहेत, लोकांकडून कशी दानदक्षिणा लुबाडतात, त्यांच्यामध्ये कशी वर्चस्वाची आणि अहंकाराची भावना आहे, भक्तिमार्गी परंपरेतल्या संतांना ते कसे छळतात, याचं एक वर्णन त्या विप्रमतीसी नावाच्या प्रकरणामध्ये कबीरांनी केलेलं आहे. आणि कबीरांनी ही जी ब्राह्मण्याची चिकित्सा केलेली आहे ती जेव्हा ज्ञानगिरी बुवा महात्मा फुले आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना वाचून दाखवायचे, त्यावेळेला एक मोठं मंथन तिथं घडत होतं आणि त्यातून सत्यशोधक समाजाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला की उच्चवर्णीयांच्या मानसिक, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक गुलामगिरीतून बहुजन समाजाची मुक्तता करून एक समतावादी समाज निर्माण करण्याचं स्वप्न घेऊन सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. या सत्यशोधक समाजाच्या उभारणीत पुढाकार घेणारे जे लोक होते ते वारकरी संप्रदायाच्या विचारांनी प्रभावित होते. त्यात आपल्याला कृष्णराव भालेकरांचं उदाहरण सांगता येईल. कृष्णराव भालेकर हे आघाडीचे सत्यशोधक होते. त्यांच्या घरात वारकरी संप्रदायाची परंपरा होती. त्यांचे वडील वारकरी होते. त्यांनी ज्ञानेश्वरीचा प्रचंड अभ्यास केलेला होता. पुढे हे कृष्णराव भालेकर पुण्यामध्ये जो जंगली महाराज रोड आहे तिथे जे जंगली महाराज पूर्वीच्या काळी राहत होते, आता ज्याला आपण शिवाजीनगर म्हणतो तेव्हा त्याला भांबुर्डा म्हणायचे, या भांबुर्ड्यामध्ये जंगली महाराज होते. या जंगली महाराजांच्या सहवासामध्ये कृष्णराव भालेकर आले. जंगली महाराजांचा अनेक धर्मग्रंथांचा प्रचंड व्यासंग होता आणि त्यांनी धर्माच्या नावाने जे धर्मगुरू समाजाचं शोषण करतात त्याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे त्या अनुषंगाने जंगली महाराजांच्या सहवासामध्ये कृष्णराव भालेकरांना या विचारांची ओळख झालेली होती. संत वाङ्मय असेल, वेदांत असेल आणि या प्रकारच्या सगळ्या गोष्टी असतील ते जंगली महाराजांकडून कृष्णराव भालेकर शिकले आणि कृष्णराव भालेकरांना या विचारांचा परिचय झाला. त्यानंतर त्या परिसरामध्ये म्हणजे भांबुर्ड्यामध्ये कृष्णराव भालेकर सत्यनारायणाच्या पूजेतला फोलपणा पटवून देणारे काही खेळ करायचे. त्याला ते फार्स असा तेव्हा शब्द होता. तर काही सत्यनारायणाच्या कथेतला फोलपणा उघडा पाडणारे अशा प्रकारचे खेळ ते करत होते. त्यावेळी त्यांना महात्मा फुल्यांविषयी समजलं आणि मग महात्मा फुल्यांचं एक व्याख्यान त्यांनी त्या भागामध्ये आयोजित केलेलं होतं. तर अशा रीतीनं जंगली महाराजांच्या मार्फत कृष्णराव भालेकरांवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. कारण हे जे जंगली महाराज आहेत ते सोलापुरातल्या होणमुर्गी गावचे जन्माने मुस्लिम होते, परंतु त्यांच्यावर वारकरी संप्रदायाचा मोठा प्रभाव होता. कारण ते जेव्हा देहूमध्ये आले, देहूमध्ये त्यांनी एक धर्मशाळा बांधली, रस्त्याच्या दुतर्फा त्यांनी झाडं लावली, पुंडलिकाचं मंदिर उभारलं, पालखी सोहळा सुरू केला, असे अनेक उपक्रम त्यांनी केलेले होते. जंगली महाराजांचं जे भजनी मंडळ होतं त्या भजनी मंडळातले लोक नाट्यरूपाने संतांचे अभंग सादर करायचे. म्हणजे उदाहरणार्थ मुक्ताई माऊली आणि ज्ञानदेव यांच्यातला जो संवाद आहे त्याला ताटीचे अभंग म्हणतात. की ज्ञानदेव जेव्हा समाजावर रुसून रागावून बसले तेव्हा त्यांना त्यांच्या संतत्वाची जाणीव जी मुक्ताईंनी करून दिली ते ताटीचे अभंग आहेत. हे ताटीचे अभंग असतील किंवा एकनाथ महाराजांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार करणारं जे भारूड लिहिलेलं आहे हिंदू तुरक संवाद नावाने, हे हिंदू तुरक संवाद नावाचं भारूड असेल किंवा हे ताटीचे अभंग असतील, या प्रकारचे जे संवादरूप अभंग आहेत त्याचं भारुडाच्या पद्धतीने सादरीकरण करणारं हे जंगली महाराजांचं भजनी मंडळ होतं. साहजिकच जंगली महाराजांच्या आचार विचारांचा आणि त्यांच्या मार्फतच वारकरी संप्रदायाचाही प्रभाव कृष्णराव भालेकरांवर होता. कृष्णराव भालेकर हे जसं त्यातलं एक नाव आहे त्याच पद्धतीने तुकाराम हनुमंत पिंजण हे सुद्धा सत्यशोधक समाजाच्या स्थापनेमध्ये त्यांचा पुढाकार होता. त्यांचे जे वडील होते
ते गुत्तेदार होते आणि त्यांनी देहूमध्ये जे तुकोबारायांचं मंदिर आहे तिथल्या काही ओवऱ्यांची डागडुजी करण्याचं काम केलेलं होतं. शिवाय तुकाराम हणमंत पिंजन यांचे देहूकरांशी नातेसंबंधही होते. ते मूळचे किणही गावचे. किणही गाव हे राजाराम महाराजांनी तुकोबारायांच्या वंशजांना इनाम म्हणून दिलेलं होतं. त्याच्यामुळं तुकाराम हणमंत पिंजण यांच्यावरती सुद्धा वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. म्हणजे जंगली महाराज असतील, कृष्णराव भालेकर असतील आणि स्वतः महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सुद्धा जीवनामध्ये वारकरी संप्रदायाचा संदर्भ आलेला आहे. त्यांचं जे पहिलं चरित्र पंढरीनाथ पाटलांनी लिहिलंय सविस्तर, त्या चरित्रामध्ये पंढरीनाथ पाटलांनी सांगितलेलं आहे की महात्मा फुले यांनी तुकोबारायांच्या गाथेचा अभ्यास केलेला होता. आणि हे जसं पंढरीनाथ पाटलांनी सांगितलंय तसं स्वतः महात्मा फुलेंनी जे आखंड रचलेले आहेत त्या आखंडांवर सुद्धा अभंगाचा प्रभाव आपल्याला दिसतो. त्यामुळे स्वतः महात्मा फुल्यांच्याच वाङ्मयामधनं सुद्धा त्यांच्यावर असलेला वारकरी संप्रदायाचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. महात्मा फुले, वासुदेव बाबाजी नवरंगे, तुकाराम हणमंत पिंजण ही सगळी मंडळी देहूमध्ये तुकोबारायांच्या बीजेची वारी करत होती असं पिंजणांनी नोंदवून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळं सत्यशोधक समाजाच्या उभारणीत अग्रभागी असलेल्या सगळ्या सत्यशोधकांवरती वारकरी संप्रदायाचा प्रभाव हा कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्याला जाणवतो. त्याचबरोबर एक सत्यशोधक समाजाचे हितचिंतक होते तुकाराम तात्या पडवळ असं त्यांचं नाव आहे. हे जे तुकाराम तात्या पडवळ आहेत त्यांनी जातीभेद विवेकसार नावाचे ग्रंथ लिहिलेला आहे. जातीभेद विवेकसार हा भारतातल्या जाती प्रश्नांवर चर्चा करणारा त्या अर्थाने आधुनिक काळातला पहिला ग्रंथ आहे. त्यामध्ये त्यांनी जातीभेदाचे तोटे विस्ताराने सांगितलेले आहेत. त्याचे राजकीय तोटे काय आहेत, सामाजिक तोटे काय आहेत. तर जातीभेदामुळे समाजाचं जे नुकसान होतं त्याची मांडणी करणारा तो ग्रंथ आहे. आणि त्याच्यामध्ये जातीभेदाच्या विरोधामध्ये ज्या परंपरा झाल्या आणि त्यांनी जे वाङ्मय निर्माण केलं त्याचा त्यांनी संदर्भ घेतलेला आहे. त्यात त्यांनी वारकरी संतांचे अभंग घेतलेले आहेत. विशेषतः बहिणाबाईंनी ज्या वज्रसूची नावाच्या काव्याचा अनुवाद केलेला होता. वज्रसूची हे चातुर्वर्ण्याचं खंडन करणारं एक काव्य अश्वघोषांनी लिहिलेलं होतं. तर ती जी वज्रसूची आहे त्याचं पुढे वज्रसूचिकोपनिषद झालं. त्या उपनिषदाचा मराठीमध्ये अभंग अनुवाद करण्याचं काम तुकोबारायांच्या शिष्य असलेल्या बहिणाबाईंनी केलेलं होतं. तर त्याचा आधार तुकाराम तात्या पडवळांनी घेतलेला होता. त्याचबरोबर तुकाराम तात्यांनी संतांच्या अनेक गाथा छापल्या. त्याच्यामध्ये त्यांनी तुकोबारायांची 8-9 हजार अभंगांची गाथा छापलेली आहे. सहसा बाजारामध्ये आज उपलब्ध असलेल्या ज्या गाथा आहेत त्या 4 ते 4.5 हजार अभंगाच्या गाथा आहेत. साधारणपणे 4,000 ते 5,000 अभंग आपल्याला उपलब्ध झालेले दिसतात. पण तुकाराम तात्यांनी गावोगावी फिरून वेगवेगळ्या हस्तलिखितांमधून तुकोबारायांचे अनेक अभंग गोळा केले आणि जवळपास 8 ते 9 हजार अभंगाची गाथा पहिल्यांदा तुकाराम तात्या पडवळांनी छापली. त्याचबरोबर एकनाथ महाराजांची गाथा त्यांनी छापली. त्याचबरोबर त्यांनी इतर संतांच्या गाथा छापल्या. निळोबारायांची गाथा छापली. तुकोबारायांच्या परिवारातल्या सगळ्या लोकांच्या अभंगांची गाथा त्यांनी छापली. म्हणजे संतांच्या गाथा छापण्याचं काम हे तुकाराम तात्या पडवळांनी केलेलं होतं. म्हणजे तुकाराम तात्या पडवळ जे सत्यशोधक समाजाचे हितचिंतक होते, ज्यांचा महात्मा फुले आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांशी संबंध आलेला होता, सत्यशोधक समाजाचे ते देणगीदार होते, त्यांना वारकरी संप्रदायाविषयी फार आत्मीयता होती असं आपल्याला दिसतं. म्हणजे सत्यशोधक समाजाची जी उभारणी झाली त्या उभारणीमध्ये सत्यशोधकांवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. आता हे असं का घडलेलं आहे याची जर आपण बारकाईने चिकित्सा केली तर आपल्या असं लक्षात येतं की वारकरी संप्रदायाच्या सामाजिक समतेच्या तत्वज्ञानाचा आणि सत्यशोधक समाजाच्या सामाजिक समतेच्या तत्वज्ञानाचा एका अर्थाने त्यांच्यामध्ये एक एकरूपता आहे. आणि त्या एकरूपतेमुळं वारकरी संप्रदायाचा हा प्रभाव आपल्याला दिसतो. ज्या ब्राह्मण वर्चस्वाच्या विरोधामध्ये, ज्या ब्राह्मण्याच्या विरोधामध्ये सत्यशोधक समाज स्थापन झाला त्याला वारकरी संतांनी विरोध केलेला होता. वारकरी संतांच्या कथांमध्ये त्यांना या उच्चवर्णीय लोकांनी छळलेले अनेक संदर्भ आलेले आहेत. संतांच्या अभंगांमधूनही जातीश्रेष्ठत्वाला विरोध केला गेलेला आहे आणि समतेची भूमिका मांडली गेलेली आहे.
महिलांच्या संदर्भामध्ये वारकरी संप्रदायाने समतेची भूमिका घेतलेली आहे. वारकरी संप्रदायाने यज्ञयागादी सगळी हिंसक कर्मकांड नाकारलेली आहेत. तीर्थयात्रा, व्रतोपवास अशा गोष्टी नाकारलेल्या आहेत आणि माणुसकीला महत्त्व दिलेलं आहे, मानवतेला महत्त्व दिलेलं आहे. त्याचा प्रभाव आपल्याला सत्यशोधक समाजाच्या सगळ्या धुरीणांवर बघायला मिळतो. विशेषत्वाने तुकोबारायांचे जे अत्यंत फटकळ परखड भाषेमध्ये जे अभंग आहेत त्या अभंगांचाही प्रभाव आपल्याला सत्यशोधक समाजातल्या लोकांवर दिसतो आणि त्यामुळं वारंवार हे सत्यशोधक समाजाचे लोक जेव्हा लेख लिहायचे त्याच्यामध्ये अनेकदा तुकोबारायांच्या अभंगांचे संदर्भ ते देत होते, तुकोबारायांच्या कथांचे संदर्भ ते देत होते, इतरही वारकरी संतांचे संदर्भ देत होते. ज्या ज्ञानगिरी बुवांचा मगाशी मी उल्लेख केला की ज्यांनी सत्यशोधक समाजातल्या धुरीणांना कबीरांच्या विप्रमतीसी नावाच्या भागाचं वाचन करून दाखवलं किंवा त्याचा अनुवाद करून सांगितला, तर त्या ज्ञानगिरी बुवांनी काही अभंग रचलेली आहेत आणि त्या अभंगामध्ये एक अशी ओळ आहे, चित्तशुद्धीसाठी व्हावी हरिभक्ती आयशी आहे उक्ती तुकोबाची, असं त्यांनी म्हटलेलं आहे की चित्तशुद्धी करता भक्ती करावी असं तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. हे ज्ञानगिरी बुवा त्यांच्या अभंगामध्ये लिहित आहेत. अनेक अभंग ज्ञानगिरी बुवांचे असे आहेत की ते अभंग आणि तुकोबारायांचे अभंग याच्यामध्ये प्रचंड साम्य आपल्याला दिसतं. अगदी भाषेच्या बाबतीमध्ये, आशयाच्या बाबतीमध्ये, शैलीच्या बाबतीमध्ये, सगळ्या बाबतीत आपल्याला ज्ञानगिरी बुवांचे अभंग असतील किंवा फुल्यांचे अखंड असतील याच्यामध्ये आपल्याला तुकोबारायांच्या अभंगाची छाप दिसते. त्याच्यामुळे सत्यशोधकांवर वारकरी संप्रदायाचा एक मोठा प्रभाव होता, कारण त्यांच्यामध्ये तत्वज्ञानाच्या बाबतीमध्ये, विशेषत्वाने सामाजिक समतेच्या भूमिकेच्या बाबतीमध्ये जवळीकता होती. त्याचा परिणाम म्हणून सत्यशोधक समाजातले लोक वारकरी संप्रदायातल्या संतांच्या विषयी एक आदराची भावना सतत प्रगट करत होते असं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर ज्या कृष्णराव भालेकरांचा उल्लेख केला त्यांचे चिरंजीव मुकुंदराव पाटील होते. ते तरवडीला राहत होते. दिनमित्र नावाचं एक साप्ताहिक ते चालवायचे. तर त्या दिनमित्रमध्ये त्यांनी वारकरी संप्रदायाशी संबंधित अनेक लेख लिहिलेले आहेत. वारकरी पंथांचं संघटन नावाचा एक लेख लिहिलेला आहे. त्याच्याबरोबर आधुनिक रामेश्वर भट नावाने एक लेख लिहिलेला आहे. आता या लेखामध्ये काय आहे तर त्या काळामध्ये काही वारकरी महाराज मंडळी ही ब्राह्मण वर्चस्वाच्या अनुभवातनं सत्यशोधक विचारांकडे वळायची. कारण वारकरी संतांच्या विचारामध्ये आणि सत्यशोधक विचारांमध्ये त्यांना एकरूपता दिसत असल्यामुळं काही वारकरी लोक हे सत्यशोधक समाजात प्रविष्ट होत होते. त्यातलेच एक जण म्हणजे गणपती महाराज, विदर्भामध्ये ज्यांनी आजादचा एक मोठा चांगला प्रयोग केला. जात सोडून देण्याचा, जातमुक्त समाज निर्माण करण्याचा त्यांचा तो प्रयोग होता. तर ते जे गणपती महाराज आहेत हे गणपती महाराज आळंदीला आलेले होते आणि आळंदीमध्ये त्यांचं कीर्तन होतं. त्या कीर्तनावर हल्ला करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला आणि असे जवळपास 550 ब्राह्मण लोक तिथं त्या आळंदीच्या ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधी मंदिराच्या बाजूला जमा झाले. आणि जेव्हा गणपती महाराज त्यांच्या कीर्तनांमधनं जातीभेदाच्या विरोधामध्ये बोलायला लागले तेव्हा त्यांनी शिव्या द्यायला सुरुवात केली आणि त्यांचं कीर्तन बंद पाडलं. कीर्तन बंद पाडल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिथंच एक पद्मनाभेंद्र स्वामींचा मठ आहे, तिथं गणपती महाराज गेले आणि मग त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी गणपती महाराजांनी कीर्तन केलं. त्यावेळी गणपती महाराजांना ओढून मारण्याचा त्यांचा डाव होता, परंतु काही कारणानं त्यांना तो साधला नाही. आळंदीमध्ये त्यांचं कीर्तन बंद पाडण्याचा हा जो प्रकार झाला त्याच्या संदर्भाने गणपती महाराजांनी स्वतः काही अभंग रचले आणि ते वेगवेगळ्या वर्तमानपत्रांना पाठवून दिले. तर तसेच ते त्यांनी दिनमित्रलाही पाठवून दिले. दिनमित्रनी ते अभंग भविष्य काळामध्ये आम्ही छापणार आहे असं सांगितलं आणि त्याच्या संदर्भाने या घटनेच्या विषयी एक लेख त्यांनी लिहिला. त्याचं शीर्षक होतं आधुनिक रामेश्वर भट. याच्यामध्ये मुकुंदराव पाटलांनी सांगितलं की गणपती महाराजांना त्रास देणारे हे जे लोक आहेत हे तुकाराम महाराजांना छळणाऱ्या रामेश्वर भटाच्या प्रवृत्तीचे आहेत. जसं रामेश्वर भटाने तुकाराम महाराजांना छळलं, वर्णवर्चस्वाच्या भूमिकेतून छळलं, त्याच पद्धतीने वर्णवर्चस्वाच्या भूमिकेतून हे लोक गणपती महाराजांना छळतायत. हे एका अर्थाने त्या रामेश्वर भटाचेच वारस आहेत अशा अर्थाने त्यांनी आधुनिक रामेश्वर भट नावाचा एक लेख लिहिलेला होता. मुकुंदरावांनी आणखी एक वारकरी संप्रदायाच्या संदर्भामध्ये लेख लिहिलेला होता, तो म्हणजे सनातन्यांचा डांबरटपणा. त्याची पार्श्वभूमी अशी होती की पंढरपुरामध्ये एकदा एक हौद होता आणि त्या काळामध्ये इंग्रज सरकारने एक कायदा काढलेला होता. त्या कायद्यानुसार महाराष्ट्रभरातली जी सार्वजनिक पाण्याची ठिकाणं आहेत ती सार्वजनिक पाण्याची ठिकाणं दलितांकरता खुली करण्याची भूमिका
त्या इंग्रज सरकारने मांडलेली होती आणि तसा कायदा केलेला होता. त्या कायद्याला अनुसरून जी सार्वजनिक पाणवठ्याची ठिकाणं आहेत, म्हणजे ते हौद असतील, तलाव असेल, नद्या असतील, अशा ठिकाणी तशा प्रकारच्या पाट्या लावण्यात आल्या. पंढरपुरातही एक हौद होता. त्या हौदाच्या ठिकाणी तशी पाटी लावण्यात आली की या हौदातलं पाणी हे सगळ्या जातीच्या लोकांकरता खुलं आहे, अशा पद्धतीची पाटी त्यांनी लावलेली होती. पण पंढरपुरातले जे सनातनी वारकरी लोक आहेत, जे वारकरी संप्रदायाच्या आडून सनातनी विचारांचा प्रचार प्रसार करत होते, असे सनातनी लोक खवळले आणि त्यांनी काय केलं तर ते त्या हौदाच्या जवळ आले आणि त्या हौदाजवळ जी पाटी लावलेली होती त्या पाटीवरती सगळं डांबर फासलं आणि ती अक्षरं मुजवली. अक्षरं मुजवल्यानंतर काही वेळामध्ये पोलीस आले आणि त्या पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. पोलीस आल्यानंतर हे पळून गेले. दुसऱ्या ठिकाणी एक पाटी होती, तिथंही डांबर फासण्याचा यांचा प्रयत्न होता, पण तिथं अगोदरच पोलीस असल्यामुळं त्यांना काय करता आलं नाही. तर सनातन्यांनी त्या पाटीवरती डांबर फासण्याचा जो प्रयत्न केला त्याच्याबद्दल मुकुंदरावांनी म्हटलेलं आहे की हा या सनातन्यांचा डांबरटपणा आहे. त्यांनी सांगितलं की ज्या वारकरी संप्रदायाने सामाजिक समतेची शिकवण दिली, चोखोबारायांपासून दामाजी पंतांपर्यंत सगळ्या जातीच्या माणसांना वारकरी संप्रदायाने सहभागी करून घेतलं, असा सामाजिक समतेची शिकवण देणारा वारकरी संप्रदाय, पण त्या संप्रदायातल्या लोकांनी या पद्धतीने दलितांकरता खुल्या झालेल्या हौदाच्या पाटीवर जर डांबर फासून अस्पृश्यतेचं समर्थन करण्याची भूमिका घेतलेली असेल तर ते वारकरी संत विचारांशी विसंगत आहे. त्यांनी असं सांगितलं की हे ज्ञानोबा तुकोबांच्या वारकरी संप्रदायाच्या शिकवणुकीला हरताळ फासण्याचा प्रकार आहे, असं त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. मुकुंदराव पाटलांनी 1922 साली त्यांच्या जवळचे कुकाणा नावाचं गाव आहे तरवडीच्या जवळ, तर त्या कुकाणे गावामध्ये त्यांनी एक सप्ताह होता, त्या सप्ताहामध्ये प्रवचन दिलं. विठोबाची शिकवण या नावाने त्यांच्या प्रवचनाचे 2 भाग पुढे पुस्तिका रूपाने सुद्धा प्रकाशित झालेले आहेत. तर त्या विठोबाच्या शिकवणमध्ये त्यांनी काय सांगितलं तर वारकरी संप्रदायाचा हा जो विठोबा आहे त्या विठोबाने काय शिकवलंय तर कर्मयोग शिकवलाय. तो सगळ्या संतांच्या कामामध्ये मदत करणार आहे. गोरोबा काकांना मदत करतो, चोखोबारायांना मदत करतो, जनाबाईंना मदत करतो, सावतामाळी महाराजांना मदत करतो, म्हणजे सगळ्या संतांना तो मदत करतो. याचा अर्थ कामामध्ये मदत करण्याचा, श्रम करण्याचा विचार हा विठोबाने दिलेला आहे, असं त्यांच्या बोलण्याचा सार होता. त्याचबरोबर मुकुंदराव असं सांगतात की वारकरी संप्रदाय हा सनातनी ब्राह्मणी वर्ण वर्चस्वाच्या विरोधामध्ये निर्माण झालेला संप्रदाय आहे. हा गोपाळकाला करणारा संप्रदाय आहे. गोपाळकाल्यामध्ये सगळ्या जातीच्या लोकांनी एकत्र बसून एकमेकांचं अन्न एकमेकांनी खाणं असा जो प्रयोग होतो, जातमुक्तीचा हा प्रयोग आहे आणि त्याच्यामुळे सोवळं ओवळं फेकून देऊन गोपाळकाला करणाऱ्या लोकांचा हा संप्रदाय आहे, असं मुकुंदराव पाटलांनी सांगितलं. चोखोबारायांची आंबील पांडुरंगाने पिल्याचा उल्लेख आहे. मुकुंदराव पाटील सांगतात की विठ्ठलाने जर चोखोबारायांची आंबील पिलेली असेल तर आता आपण दलितांच्या हातचं जेवण घ्यायला आपल्याला काय अडचण आहे, असं त्यांना त्यातून सुचवायचं होतं. थोडक्यात विठोबाची शिकवण हे जे त्यांचं पुस्तक आहे त्या पुस्तकांमध्ये वारकरी संतांना पांडुरंगाने त्यांच्या कामात मदत केल्याच्या ज्या कथा आहेत त्या कथांमधनं जो संदेश मिळतो सामाजिक समतेचा, श्रमाचा, सेवेचा, तो संदेश देण्याचं काम हे मुकुंदराव पाटलांनी केलेलं आहे. वारकरी संप्रदाय हा जातीभेद आणि कर्मकांडाच्या विरोधात आहे, याची भूमिका विस्ताराने मुकुंदराव पाटलांनी त्याच्यामध्ये मांडलेली आहे. तर मुकुंदराव पाटलांवर वारकरी संप्रदायाचा मोठा प्रभाव आहे असं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर जागृती नावाचं एक पत्र बडोद्याहून भगवंतराव पाळेकर काढायचे. हे जे भगवंतराव पाळेकर आहेत ते सुद्धा सत्यशोधक होते. बडोद्यामध्ये ते राहत होते आणि तिथून जे जागृती निघायचं त्याच्यामध्ये हा कोटला भागवत धर्म नावाने त्यांनी एक लेख लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये काही वारकरी संप्रदायातली जी सनातनी मंडळी आहे ती वारकरी संतांचे गाते छापायचे, पण अस्पृश्यतेचं समर्थन करायचे, जातीभेदाचं समर्थन करायचे, दलितांना मंदिरात प्रवेश देण्याच्या विरोधामध्ये भूमिका मांडायचे. आवटे वगैरे असे काही लोक होते, गुंजाळ, आवटे, नलवडे या प्रकारची मंडळी होती जी सत्यशोधक समाजाच्या विरोधात होती आणि ती स्वतःला वारकरी म्हणून घेत होती. तर भगवंतराव पाळेकरांनी लेख लिहिला आणि त्यांनी सांगितलं की वारकरी संप्रदाय हा तर सामाजिक समतेची भूमिका मांडणार आहे, सगळ्या संतांना याच ब्राह्मण श्रेष्ठत्व असणाऱ्या लोकांनी छळलेलं आहे आणि त्याच्यामुळे जर संतांना या लोकांनी छळलेलं आहे तर मग सत्यशोधक
समाज हा संतांचा वारसा पुढे नेत असताना या सनातनी प्रवृत्तीच्या लोकांनी आम्हाला विरोध करण्याचं काय कारण आहे? जसं त्यावेळचे सनातनी लोक संतांना छळत होते तसं आज हे वारकरी संप्रदायातले सनातनी लोक आम्हाला छळतायत आणि सत्यशोधक समाज हाच खरा वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे नेणारा समाज आहे, अशा प्रकारची भूमिका ही भगवंतराव पाळेकर आणि हा कोटला भागवत धर्म या त्यांच्या लेखामध्ये मांडलेली आहे. दुसरं म्हणजे त्या काळामध्ये म्हणजे साधारणपणे 1923 साली वारकरी संप्रदायातील एक तुकोबारायांचे वंशज होते भागवत महाराज देहूकर, फडकरी होते. वारकरी संप्रदायातलेच एक मोठे कीर्तनकार होते, फडकरी होते आणि त्यांनी स्वतःचं लग्न सत्यशोधक पद्धतीने केलं 1923 साली. ब्राह्मण नसताना कुठल्याही ब्राह्मण पुरोहिताशिवाय लग्न केलं आणि त्यांनी हे जे लग्न केलं ते कबीरबुवांच्या घरातली मुलगी होती. हे कबीरबुवा घराणं आळंदीमध्ये आहे आणि तेही वारकरी संप्रदायाशी संबंधित असलेलं सत्यशोधक विचारांचंच घराणं आहे. त्या घराण्यातली मुलगी आणि भागवत महाराज यांचा विवाह आळंदीला झालेला होता गोरज मुहूर्तावर. देहूकरांची भावकी तिथं आलेली होती, पण भागवत महाराजांचा विवाह हा ब्राह्मण पुरोहिताशिवाय पार पडणार आहे हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा ती सगळी मंडळी बैलगाड्या जुंपून माघारी निघाली. त्यांनी भागवत महाराजांना वाळीत टाकलं कारण त्यांनी सत्यशोधक पद्धतीने लग्न केलेलं होतं असा त्यांचा दावा होता. आता हे भागवत महाराज सत्यशोधक समाजाकडे का वळले याचं कारण असं आहे की 1921 साली भागवत महाराज देहूकर जेव्हा कुकुरमुंड्याला गेलेले होते. आता कुकुरमुंडा हे गाव गुजरातमध्ये येतं, गुजरात बाँड्रीच्या आसपास. तर तिथं हे जे गाव आहे तिथं वारकरी संप्रदाय आहे आणि तिथं हे भागवत महाराज देहूकर गेलेले होते. त्या ठिकाणी एक विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये भागवत महाराज जेव्हा जायला लागले तेव्हा तिथल्या पुरोहितांनी त्यांना अडवलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही शूद्र आहे त्यामुळे तुम्हाला मंदिरात जाण्याचा अधिकार नाही. तुकाराम महाराजांच्या वंशजांना मंदिरामधून रोखण्याचा प्रयत्न त्यावेळच्या लोकांनी केला. तेव्हा तिथं एक सत्यशोधक आलेले होते पंढरीनाथ पाटील नावाचे, ज्यांनी महात्मा फुल्यांचं पहिलं सविस्तर चरित्र लिहिलं. त्या पंढरीनाथ पाटलांनी भागवत महाराजांची बाजू घेतली आणि त्यांनी सांगितलं की विठ्ठलाजवळ कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही, भेदाभेद नाही. वारकरी संप्रदाय हा भेदाभेद भ्रम अमंगळ मानणारा आहे. विठ्ठलाने कुठल्याही प्रकारची उच्च निश्चता पाहिलेली नाही. जसं तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्त देखुनिया. त्या पद्धतीनं विठ्ठलाजवळ कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही याची मांडणी पंढरीनाथ पाटलांनी केली आणि भागवत महाराजांची बाजू घेतली. या प्रकारच्या ब्राह्मणी वर्चस्वाच्या 10 अनुभवातनं भागवत महाराज सत्यशोधक समाजामध्ये प्रविष्ट झालेले होते. त्यांनी सत्यशोधक पद्धतीने लग्न केलं. त्यावेळेला वारकरी संप्रदायातल्या काही सनातनी लोकांनी आणि त्यांच्या भावकीतल्या लोकांनी त्यांना बहिष्कृत करण्यासाठी एक सभा घेतली आणि त्यांना वाळीत टाकल्याचं घोषित केलं. त्यावेळेला भागवत महाराजांची बाजू घेऊन या भगवंतराव पाळेकरांनी लेख लिहिलेला होता. आणखी एका बाबतीमध्ये सत्यशोधक समाजाचा आणि वारकरी संप्रदायाचं नातं आपल्याला सांगता येईल. जेव्हा 1925 साली नामदेवरायांचा समाधी सोहळा होता आषाढवद्य त्रयोदशीला आणि या सोहळ्याच्या वेळेला नामदेव शिंपी समाजाचे काही लोक नामदेवरायांची पालखी घेऊन नामदेवरायांच्या पादुकाकडे निघालेले होते. जिथं नामदेवरायांची पायरी आहे, नामदेवरायांची समाधी आहे विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराच्या समोर, त्या नामदेवरायांच्या समाधीकडं हे लोक निघालेले होते. नामदेव शिंपी समाजाचे वारकरी संप्रदायातले हे लोक होते. त्या मिरवणुकीवर बडव्यांनी हल्ला केला आणि त्याच्या आदल्या वर्षी तर त्यांनी पूर्ण पालखीचा चुराडा केलेला होता, पादुकांची विटंबना केलेली होती. असं सगळं या बडव्यांनी केलेलं होतं. त्याच्यामुळे पंढरपुरातला जो नामदेव शिंपी समाज आहे हा नामदेव शिंपी समाज आक्रमक झालेला होता आणि त्या समाजाची बाजू ही सत्यशोधकाने घेतली. प्रबोधनकार ठाकरेंनी त्यांच्या प्रबोधनामध्ये याच्याविषयी लेख लिहिला. त्याचबरोबर जयराम नाना वैद्य यांनी लेख लिहिला. सांगोल्याचे रावसाहेब पतंगे जे सोपान आबाजी पतंगे म्हणून परिचित होते, त्या सोपान आबाजी पतंगेंनी विजयी मराठाला लेख लिहिला आणि नामदेव शिंपी समाजाची बाजू सगळ्यांनी लावून धरली. म्हणजे जयराम नाना वैद्य असतील, प्रबोधनकार ठाकरे असतील, सोपान आबाजी पतंगे असतील, या सगळ्या मंडळींनी, ही सगळी सत्यशोधक मंडळी होती, या सत्यशोधकांनी नामदेव शिंपी समाजाची बाजू घेतली आणि नामदेव शिंपी समाजातले जे केशवराव बागडे वकील होते त्यांनी सुद्धा सत्यशोधक
समाजाच्या वतीने नामदेव शिंपी समाजाची एक सभा पंढरपुरामध्ये भरवली आणि जवळपास 5,000 लोक त्या सभेला आलेले होते असं त्यावेळच्या बातम्यांमध्ये वर्णन आहे. त्यांनी नामदेवरायांचं जे राष्ट्रीय कार्य आहे आणि भागवत धर्माचा जो सामाजिक समतेचा विचार आहे त्याची सगळी मांडणी त्या वारकऱ्यांच्या समोर केली. हे केशवराव बागडे वकील हे नामदेव शिंपी समाजातले सत्यशोधक समाजाचे एक धुरीण होते आणि त्यांच्यावर सुद्धा वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता असं आपल्याला दिसतं. वारकरी संप्रदाय आणि सत्यशोधकांचं हे नातं समजून घेत असताना आपल्याला गाडगेबाबांचाही उल्लेख करावा लागेल. गाडगेबाबा जेव्हा गृहत्याग करून बाहेर पडले तेव्हा ते भ्रमंती करत होते. या 12 वर्षाच्या भ्रमंतीच्या काळामध्ये त्यांनी तुकोबारायांचे अनेक अभंग ऐकले. परीडबुवांकडून त्यांनी तुकोबारायांचे अभंग ऐकून घेतलेले होते. घरातही त्यांच्या भजनाची परंपरा होतीच. त्यामुळं गाडगेबाबांना वारकरी संप्रदायाचा परिचय होता. समाजाचं त्यांनी निरीक्षण केलेलं होतं. याच काळामध्ये आळंदीचे एक आळंदीजवळ एक ओतूर नावाचं गाव आहे. या ओतूरचे शास्त्री नारोबाबाजी महाधट पानसरे पाटील नावाचे एक सत्यशोधक होते. हे जे शास्त्री नारोबाबाजी महाधट आहेत हे तिकडं ऋणमोचनला आले आणि ऋणमोचनला आल्यानंतर ऋणमोचनचे एक सत्यशोधक होते पाटील नावाचे. तर त्यांनी शास्त्री नारोबाबाजी महाधटांना विनंती केली की इथं गाडगेबाबांचं नाव खूप मोठं आहे, त्यांच्या कीर्तनाला खूप समाज जमतो, तर तुम्ही त्यांना सत्यशोधक समाजाचा तत्वज्ञान सांगा, सत्यशोधक समाजाचा विचार सांगा. तर शास्त्री नारोबाबाजी महाधटांनी ते मान्य केलं. त्यांनी गाडगेबाबांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की मी आळंदीचा वारकरी आहे, टाळ मृदुंगाशिवाय मी कीर्तन करतो, माझं कीर्तन ऐकायला तुम्ही संध्याकाळी या. गाडगेबाबा त्यांना भेटायला गेले आणि मग त्यांच्यामध्ये चर्चा झाली. शास्त्री नारोबाबाजी महाधटांनी त्यांना सत्यशोधक समाजाचं तत्वज्ञान सांगितलं आणि गाडगेबाबांवरती त्या माध्यमातून सत्यशोधक समाजाचा एक प्रभाव झाला. पुढच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे क्रांतिसिंह नाना पाटलांच्या चळवळीमध्ये गाडगेबाबांच्या परंपरेतले अनेक कीर्तनकार आपल्याला दिसतात. महात्मा ज्योतिबा फुल्यांवरती जेव्हा आचार्य यात्रेने एक चित्रपट बनवला त्याच्यामध्ये सुद्धा गाडगेबाबांचा एक व्हिडिओ आपल्याला आजही बघायला मिळतो, जो गाडगेबाबांचा ओरिजिनल व्हिडिओ आहे. थोडक्यात सत्यशोधक समाजाचं जे तत्वज्ञान आहे तेच गाडगेबाबांनी मांडलं. त्यांनी रूढीरिवाज, देवकार्य ह्या सगळ्यांवर बहुजन समाजाचा जो खर्च होत होता त्यातून बहुजन समाजाची सुटका व्हावी याच्यासाठी प्रबोधन केलं. त्यांनी त्या व्यसनाधीनतेला विरोध केला, सावकारशाहीच्या विरोधामध्ये भूमिका घेतली, अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये प्रबोधन केलं. ह्या सगळ्या गोष्टी ते कीर्तनातनं मांडत होते. त्यांच्यावरती सत्यशोधक समाजाचा मोठा प्रभाव होता. ज्या ओतूरचा मी उल्लेख केला, हा ओतूरचा पट्टा हा सत्यशोधकांचा बालेकिल्ला होता. इथं कबीरबुवा घरातले वारकरी संप्रदायाशी संबंधित असलेले विठ्ठल रामदास बाबा लोंढे आणि रामदास बाबा लोंढे हे कबीरबुवा घरातले कबीरपंथी महंत होते, कबीरपंथी कीर्तनकार होते, ते वारकरी संप्रदायातले होते. त्यांनी सन्निती सार नावाची एक कीर्तन मालिका 1890 साली प्रकाशित केलेली होती. त्याला प्रत्येक सत्यशोधकांनी 1-1 रुपयाची देणगी देऊन जवळपास 250 रुपयाची देणगी दिलेली होती आणि त्याला न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे अशा काही व्यापक आणि समतावादी विचारांच्या उच्चवर्णीयांनी सुद्धा मदत केलेली होती. ही ती सन्निती सार नावाची कीर्तन मालिका, जी पहिली कीर्तन मालिका आहे ज्ञात इतिहासातली, ती कीर्तन मालिका त्यांनी प्रकाशित केलेली होती. थोडक्यात सत्यशोधक समाजातल्या धुरीणांवर जसा वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता तसं वारकरी संप्रदायातल्या अनेक सत्पुरुषांवर सत्यशोधक समाजाचा प्रभाव होता. कारण दोन्हीचंही तत्वज्ञान सारखंच होतं. आज सत्यशोधक समाजाला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. सत्यशोधक समाजाचे मूळ प्रवर्तक असलेल्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जन्मवर्षाला 200 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने वारकरी संप्रदाय आणि सत्यशोधकांचं हे नातं आपण समजून घेतलं पाहिजे. महाराष्ट्र घडवण्यामध्ये ज्या सत्यशोधक समाजाने योगदान दिलेलं आहे त्या सत्यशोधक समाजाच्या जडणघडणीमध्ये वारकरी संप्रदायाचं सुद्धा योगदान आहे. ही वारकरी संप्रदायासाठी आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे. जाता जाता एक मुद्दा सांगतो. बेळगावचे एक राष्ट्रवीर कार शामराव देसाई होते. हे जे शामराव देसाई हे सुद्धा सत्यशोधकच होते. त्यांनी तिकडे तुकाराम महाराजांच्या नावाने एक बँक काढलेली आहे, संत तुकाराम बँक नावाची. तर ठिकठिकाणच्या सत्यशोधकांवर या प्रकारचा प्रभाव आपल्याला जाणवतो. तर अशी ही एकूण वारकरी संप्रदायाची आणि सत्यशोधकांची परंपरा आहे, ते आपण समजून घेऊया. धन्यवाद.